हाय, मी अमृता। तर आपल्या भारतीय स्वयंपाकघरात तूप म्हणजे केवळ एक पदार्थ नाही, तर आरोग्याचं सोनं आहे। रोज थोडंसं शुद्ध तूप घेतल्याने पचनशक्ती सुधारते, शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते। तर आयुर्वेदानुसार तूप आतड्यांसाठी खूप उपयुक्त असून प्रतिकारक शक्ती मजबूत करते, आपली त्वचासुद्धा उजळ होते, हाडे बळकट करते आणि आपलं मनही शांत राहतं जर आपण तूप आपल्या रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश केला तर। आणि तसेच आपली देवपूजा, नैवेद्य आणि बाळकृष्णाच्या आवडीत तुपाला खूप विशेष असं स्थान आहे। परंपरा आणि आरोग्य यांचा सुंदर संगम म्हणजे शुद्ध घरगुती तूप। तर रोजच्या आहारात योग्य प्रमाणात तूप समाविष्ट केल्यास शरीर आणि मन दोन्हीही तंदुरुस्त राहतं। तर हे तूप आज आपण घरच्या घरी आणि पारंपरिक पद्धतीने कसं काढायचं ते बघूया। आता पारंपरिक पद्धतीने म्हणजे कसं, तर ही जी लाकडी रवी आहे, आता माझ्याकडे थोडीशी छोटी आहे, पण या रवीने आपल्या आजी वगैरे घरची ज्या लेडीज आहेत त्या ह्या रवीने तूप काढायच्या। तर हे आताच्या मुलींना असं खूप त्रासदायक वाटतं किंवा खूप लेंदी प्रोसेस वाटते, पण खरंच या रवीनेही तूप खूप पटकन निघतं। आता कधी कधी काय होतं ना की आपलं तूप लोणी पटकन येत नाही, त्यावेळी काय करायचं तर थोडंसं कोमट पाणी करायचं आणि ह्याच्यामध्ये ॲड करायचं, तर लगेच आपलं लोण्याचा गोळा तयार होतो। आणि नाहीतर कधी कधी काय करायचं, थोडंसं थंड पाणीही आपण त्यामध्ये घातलं तर आपलं लोणी लगेच येतं। अशाच प्रकारे थोडंसं हलवून, आता हे पहा कसा फेस आलेला आहे, आता हा फेस म्हणजेच लोणी आहे। आता आणखी थोडा वेळ त्याला घुसळलं की हा लोण्याचा गोळा तयार होईल। हे पहा किती छान लोणी आपलं आलेलं आहे। आता हे लोणीच आपण बटर म्हणून यूज करतो, पण आपल्याला मार्केटमधलं बटर खायचं असतं, तर त्यापेक्षाही हे आपलं घरचं बटर कधीही फायदेशीर आहे आणि एकदम उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी। तर हा लोण्याचा गोळा एवढं छान आपलं घरगुती लोणी निघालेलं आहे, तर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं, कारण आपण ही साई ना 4-5 दिवसांची साठवून ठेवलेली असते आणि त्याला थोडासा वास येतो। मग स्वच्छ धुवून घेतली ना मग त्याला वास येत नाही। आता कडण्यासाठी आपण ठेवूया। हे कडत असताना ना मधून मधून थोडं हलवायचं आहे, कारण हे उतू जाण्याची शक्यता असते, म्हणून मधून मधून ते हलवत राहायचं आणि छान त्याचा घरभर वास सुटलेला असतो। असं मधून मधून ना सारखं हलवत राहायचं, म्हणजे ते करपणारही नाही आणि ओतूही जाणार नाही आणि आपलंही लक्ष राहतं। कसं असतं ना, ज्यावेळी आपण गॅस चालू ठेवून दुसरीकडे जातो त्यावेळी हमखास ते करपण्याची शक्यता असते, म्हणून याच्याजवळ उभं राहायचं आणि हळूहळू ते सारखं हलवत राहायचं। तर हे पहा खूप छान आपलं तूप तयार झालेलं आहे। आता हे बाजारातून आणायचं म्हटलं तर खूप महाग मिळतं आणि त्याच्यामध्ये भेसळही असते, त्याच्यापेक्षा आपण आपल्या घरी बनवून पौष्टिक आपण खाऊ शकतो आणि कोणतीही भेसळ नसते, आपल्या घरचं शुद्ध तूप असतं। तर हे खूप छान असं आपलं तूप तयार झालेलं आहे। जर आपल्याला रवा तूप हवं असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडायचं आणि 2 आपले जे खायचं पान असतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं। आता हे माझ्याकडे वेल आहे घरीच, त्याच्यामुळे मी माझ्या घरच्या वेलाची 2 पानं टाकली आणि 5च मिनटं फक्त हे झाकून करून ठेवायचं। नंतर आता हे बघा किती छान कलर आलेला आहे। आता हे मी काचेच्या भरणीत काढून ठेवते आणि नंतर जसं आपल्याला हवं आहे तसं आपण रोज आपल्या जेवणामध्ये त्याचा वापर करूया। तर हे एवढं छान साजूक तूप आपण घरीच बनवू शकतो, तर कशाला बाहेरून विकत भेसळयुक्त आणायचं आणि ते आपल्या शरीराला हानी करून घ्यायची। त्याच्यापेक्षा घरचं छान असं तूप बनवूया आणि सर्वजण घरचं पौष्टिक आणि तूप खाऊन हेल्दी राहूया। तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। चला अशाच भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।